द लॉर्ड हालेलुया. पुन्हा एकदा यशोदया सागर चॅनलमध्ये प्रियजनांनो सर्वांचं स्वागत असो. प्लीज यशोदया सागर चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ दाखवतील, जास्तीत जास्त देवाचा गौरव केला. प्रियजनांनो, मी तुमच्यासाठी देवाचा सुंदरसा म्हणणं घेऊन आलोय आणि देवाचं म्हणणं आहे मत्ती शुभवर्तमान याचा 28वा अध्याय आणि त्यात 16 वचनाकडे येशूची शेवटची आज्ञा. कारण की प्रभू येशूची जी आज्ञा आहे प्रियजनांनो, ती आपल्यासाठी दिलेली आहे. त्या प्रत्येक आज्ञासाठी प्रत्येक मागं आशीर्वाद आहे. कारण की देव म्हणतो खोटं नको बोलू, पण जर तुम्ही खोटं नाही बोलत तर त्याच्यामागे तुमचे आशीर्वाद आहे. देव म्हणतो सत्यतेने वाग. तुम्ही सत्यतेने वागता, तुम्हाला 1 पटीने नाही 100 पटीने देणार. कारण की प्रत्येक आज्ञामागं देवाच्या मोठ्या आणि महान गोष्टी आहेत, मोठे मोठे आशीर्वाद आहेत. ते आशीर्वाद प्रियजनांना भेटले पाहिजे म्हणून देवाने आज्ञा दिलेली. ती आज्ञा प्रत्येकाने पाळली पाहिजे. देव म्हणतो प्रार्थना कर एकमेकासाठी. तू रोज तुझ्यासाठी प्रार्थना करतो, पण कधी दुसऱ्यासाठी प्रार्थना करून बघ. देव म्हणतो तू जेव्हा दुसऱ्यासाठी प्रार्थना करतो, जसं योबाने दुसऱ्यासाठी प्रार्थना केली आणि योबाच्या जीवनात चमत्कार झाला, तसं तुमच्यासाठी करा. म्हणून प्रियजनांनो, प्रार्थना करा आमच्यासाठी देखील, कारण की आम्हाला देखील तुमच्या प्रार्थनेची गरज आहे. प्रार्थना करा लोकांसाठी, जे येशू बनले त्यांच्यासाठी. प्रार्थना करा देवाच्या सुवार्थेसाठी. प्रार्थना करा देवाच्या राज्याच्या वाढीसाठी. कारण की देवाचं वचन सांगतं प्रथम त्याचं राज्य व त्याचं नीतिमत्व मिळण्यात झटा, म्हणजे बाकी सगळे सुख तुमच्या मागे येते. मी वचन वाचतो येशूची गल्ल्यामध्ये येशूचं दर्शन. मग इकडे 11 शिष्यांना डोंगरात जो गल्ल्यात जो डोंगर सांगून ठेवला होता तिथे गेला आणि त्याने तिथे पाहून त्यांना नमन वाटले. तेव्हा प्रत्येकांना संशय वाटले. तेव्हा जो बोलून येऊन ते म्हणला, स्वर्ग आणि पृथ्वीचा सर्व अधिकार मला दिला. तेव्हा सर्व राष्ट्राच्या लोकांना तुम्ही शिष्य करा. त्यांना पिता पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या आणि पहा बाप्तिस्मा द्या आणि जे काय आज्ञा पाळायच्या शिकवल्यास त्या आज्ञा पाळायच्या शिका आणि पहा युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. येशू काय म्हणला? युगाच्या समाप्तीपर्यंत. आणि तुम्ही येशूला काय ठेवलं? एक संयुक्त चर्च पुरतं किंवा घरापुरतं. येशू काय म्हणला? युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुमच्या बरोबर आहे. तुमची गरीब परिस्थिती, ती गरीब परिस्थिती बदलायला देखील येशू तुमच्या संगती प्रियजन. तुम्ही रोगात आहेत, दुःखात आहेत, पण तुम्ही पश्चाताप करणार आणि म्हणणार येशू युगाच्या समाप्तीपर्यंत राहणारा परमेश्वर माझ्या गरिबीत, माझ्या रोगातून मला बरं करतो. देव तुम्हाला बरं करणार. कारण की तो देव काल आज युगाने सारखा. त्याने त्यावेळेस देखील चमत्कार केला, आज देखील केला आणि त्याच्या नावात महान महान चमत्कार, महान महान मिरेकल होतं. त्याच्या येशूच्या नावात सैतान थरथर कापतो आणि निघून जातो. येशूच्या नावात कर्जाचे श्राप होते, येशूच्या नावात गरिबी तुटते. पण येशूच्या वचनाप्रमाणे चला प्रियजन. कारण की तोंडाने हालेलुया म्हणणारे भरपूर आहेत, पण वचनाने चालणारे कमी आहेत. म्हणून तर देवाचं वचन सांगतं निवडलेले भरपूर आहेत, पण निवडलेले येणारे भरपूर आहेत, पण निवडलेले थोडके आहेत. पण तुम्ही निवडलेले राहा. तुम्ही देवाच्या विश्वासात राहा, कारण की तुम्ही देवाचे लेकरं. मी प्रार्थना करतो पवित्र देवा ईश्वराच्या जेवढे ऑनलाईन लेकरं बघा त्या प्रत्येकाला स्पर्श कर. येशू तुला बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या गोळा चालला त्यांच्या जीवनात शिकवतो. गरिबी दरिद्रीचे श्राप मी तोडतो. त्यांच्या जीवनात बरकत स्वीकारतो.